नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आरक्षणाची लढाई जी महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे, त्या लढाईमध्ये आजचा दिवस फार महत्वाचा ठरणार आहे. कारण आज श्री छगन भुजबळ यांनी जी भूमिका घेतली आणि छगन भुजबळ यांचा जो राजकीय इतिहास आहे तो ज्यांना माहिती आहे तर त्यांच्या हे लक्षात येईल की आजची श्री छगन भुजबळ यांची भूमिका ही नव्या संघर्षाची सुरुवात असू शकते. छगन भुजबळ यांनी शिवसेना, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना केव्हा सोडली? तेव्हा की देशामध्ये मंडल आणि कमंडलचं वातावरण सुरू झालेलं होतं. शिवसेना ही भारतीय जनता पार्टीच्या जवळ होती, जात होती तेव्हाच्या. आणि त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या श्री शरद पवार यांनी महाराष्ट्र हे पहिलं मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारं राज्य असेल अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. आणि ती तशी त्यांनी जालन्यामध्येच विशेषतः त्याची घोषणा झाली आणि महाराष्ट्र तसं राज्य झालं. परंतु शिवसेना प्रमुखांनी मात्र मंडल आणि त्यातनं ओबीसी या समाज घटकाला आरक्षण देण्याच्या संदर्भातल्या भूमिकेला विरोध केला. आणि तो विरोध आपल्याला मान्य नाही असं म्हणत श्री छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली. त्यांच्यासोबत जे आमदार आले ते काही आमदार परत गेले आणि मग आपल्या नव्या इनिंगची सुरुवात श्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या बरोबर काँग्रेस पक्षातनं केली. म्हणजे छगन भुजबळ यांच्या राजकीय आयुष्यामध्ये सर्वात मोठा जो टर्न आलेला आहे तो टर्न आहे अर्थातच ओबीसीच्या आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेना ह्या आपल्या मूळच्या पक्षाला सोडून तिथे रामराम ठोकून बाळासाहेब ठाकरे यांचं वैर पत्करून, राजकीय वैर पत्करून छगन भुजबळ यांनी नव्या इनिंगला सुरुवात केलेली होती. आणि म्हणून आरक्षणाच्या लढाईमध्ये छगन भुजबळ यांनी आज जी भूमिका घेतलेली आहे ती एका नव्या संघर्षाची भूमिका असू शकते, वैचारिक संघर्षाची. आतापर्यंत तरी ही एक मागणी आहे आणि त्या मागणीला सगळ्यांचा पाठिंबा आहे. परंतु तो देत असताना एका पक्षाचं वेगळं मत आहे आणि दुसऱ्या पक्षाला वेगळ्या पद्धतीनं ते आरक्षण हवं आहे. अशा पार्श्वभूमीवरती आज छगन भुजबळ जे बोलत आहेत तो मुद्दा आणि त्याला मनोज जरांगे जे काही प्रत्युत्तर देत आहेत तो पाहता महाराष्ट्रामध्ये एक नवा संघर्ष होऊ शकतो. छगन भुजबळ यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्या ऑडिओ क्लिपमध्ये काही कार्यकर्ते छगन भुजबळ यांना कुठल्या तरी निमित्ताने ते फोन करतायत आणि छगन भुजबळ त्याच्यावरती अशी भूमिका घेत आहेत की आता बुलडोजर फिरवला जातोय. म्हणजे तो त्याचा संदर्भ पुढे येईलच. आणि म्हणून सगळ्यांनी आता उभे राहण्याची वेळ आलेली आहे, आपल्याला उभं राहावं लागेल. मग तो कार्यकर्ता म्हणतोय की नाही साहेब, तुम्ही एक भूमिका घ्या, आम्ही तुमच्या बरोबर आहेत. आणि छगन भुजबळ यांची काल व्हायरल झालेली क्लिप त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की हो, मी भूमिका घेणार आहे आणि मी तसं ठरवलं. आणि मग आज, कारण काल छत्रपती संभाजीनगरमध्ये श्री छगन भुजबळ होते, दिवसभर ते तिथे होते, परंतु श्री मनोज जरांगे यांची त्यांनी भेट घेतली नाही. मी जाणार नाही असंही ते म्हणाले, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत असं ते म्हणाले. पण ते आज बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्या घरावरती जो हल्ला झाला आणि त्यांचं घर, त्यांचं कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न झाला आणि छगन भुजबळ यांच्या समता परिषदेच्या कार्यकर्त्याचं एक हॉटेल पेटवून दिलं गेलं, तर या मंडळींच्या ठिकाणी जाऊन छगन भुजबळ हे आज त्याची पाहणी करणार आहेत. पण इंटरेस्टिंगली बघा, एखादा राजकीय नेता ज्या वेळेला मेसेज देतो तो कसा असतो. ते छत्रपती संभाजीनगरवरून निघाले आणि थांबलेत कुठे, तर वडीगोद्री इथे, की जिथून सराटी हे गाव केवळ 2 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि मग तिथे थांबल्यानंतर तिथे काही मंडळींनी त्यांचा सत्कार केला आणि तिथे त्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ एका नव्या भूमिकेसह संघर्षाच्या पवित्र्यात आहेत असं दिसतंय. तिथं ते असं म्हणाले की आमचा मराठा समाजाला सरसगट आरक्षण देण्याला विरोध आहे, आमचा मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही, पण ही मागच्या दरवाजानं एंट्री घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते त्यांना नेमकं काय सूचित करायचं ते बोललेले नाहीत, पण ते मी आज संध्याकाळी बोलणार आहे तसं म्हणाले. पण ते काय बोलू शकतात त्याचा आपण कयास लावू शकतो, त्याच्यासाठीच तर मध्य ओळ. त्यांनी फार तपशीलवार 3.5-4 मिनिटाचा त्यांचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ते काय म्हणाले, तर मराठा समाजाला आरक्षण द्यायला कोणाचाच विरोध नाही. ते दिसलंही आहे की सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येत मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या आधी, एक दिवस त्यांचं उपोषण सोडण्याच्या आधी सगळे राजकीय पक्ष एकत्रित आले आणि त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी भूमिका घेतली. परंतु त्या ठरावामध्ये सुद्धा कोणाचं तरी काढून आरक्षण द्यायला सगळ्या राजकीय पक्षांनी विरोध केला. म्हणजे आज जी
छगन भुजबळांची भूमिका आहे ती तशी अधिकृतपणे सर्व राजकीय पक्षाची भूमिका आहे आणि छगन भुजबळ यांच्या भूमिकेला विजय वडेट्टीवार जे काँग्रेस पक्षाचे विदर्भातले नेते आहेत, जे पक्षातले हाऊसमधले पण नेते आहेत, त्यांनी पण पाठिंबा दिला. सो ते असं म्हणाले की आमचा मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही, परंतु हे मागच्या दरवाजानं मराठा समाज याला सरसगट ओबीसी मधनं आरक्षण देण्याचा प्रयत्न जो सुरू आहे त्याला आमचा विरोध आहे. आणि तो कशा पद्धतीनं, ते म्हणाले की आता निजाम राजवटीतल्या नोंदी शोधल्या जात आहेत, ज्यांच्याकडे कुणबी खरंच प्रमाणपत्र आहे त्यांना आमचा विरोध नाही. काही गोष्टी ह्या सगळ्यांनी नीट समजून घ्यायला हव्यात आणि मग त्यातला मथितार्थ काय होतो ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. पण 5चे 10, 10चे 15 आणि मग सरसकट याला आमचा विरोध आहे. जे श्री छगन भुजबळ बोललेले नाही ते काय असावं. सर्वसाधारणपणे मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेत असताना सरसकट हा शब्द त्यांनी वापरलेला नाही. ते नंतर प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये म्हणाले की आमचा मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं अशीच भूमिका आहे. परंतु आता असं झालं आहे की उपोषण मागे घेत असताना ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र आहे, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांच्या रक्ताच्या नात्यातली त्यांची जवळची नातलग मंडळी यांना आरक्षणाचा लाभ मिळेल असं जे सरकारच्या वतीनं सांगितलं गेलंय त्याचा अर्थ काय होतो, जो छगन भुजबळ यांना सांगायचा आहे की मुळामध्ये मराठवाड्यामध्ये जे 13,000 ओबीसी प्रमाणपत्र मिळालेली आहेत तेवढ्याच जणांना त्याचा लाभ व्हायला हवा. मग त्यांच्या रक्ताची नाती, मग त्यातली आणखी काही जवळचे नातेसंबंधातली मंडळी. तर मग याचा अर्थ ते जे छगन भुजबळ सुचवू इच्छित आहेत की 5चे 10, 10चे 15 वगैरे होतील, तसं जर झालं तर मराठा समाजाला मागच्या दरवाजानं कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी मध्ये एंट्री दिली जाते आहे असं श्री छगन भुजबळ यांना सुचवायचंय. आणि मग ते हे म्हणत असताना असं म्हणतायत की माझा जरी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नसला तरी अशा पद्धतीनं मागच्या दरवाजानं मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ द्यायला आमचा विरोध आहे. आणि मी प्रसंग पडला तर राज्य सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा भूमिका घेणार आहे. आणि म्हणून मी म्हटलं की छगन भुजबळ यांचा आक्रमक स्वभाव, त्यांची आजपर्यंतची राजकीय वाटचाल, ते ज्या पद्धतीचं राजकारण देश पातळीवर समता परिषदेच्या माध्यमातून श्री शरद पवार यांच्या पाठिंब्यानं करत आलेले आहेत ते पाहता छगन भुजबळ यांनी आज घेतलेली भूमिका ही नव्या संघर्षाची नांदी ठरवू शकते. कारण त्यांनी असं म्हटलंय की धनगर, माळी, वंजारी आणि इतर तत्सम जे 375 जात घटक ओबीसी मध्ये आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित यायला हवं. एकट्या एकट्याने आपले सूर अडवू नयेत. तुम्ही एकत्रित नाही आलात तर हा बुलडोजर तुमच्यावरती फिरवला जाईल आणि त्यातनं तुमचं आरक्षण जाईल. आणि जर आता अशी वेळ आपण नाही साधू शकलो, जर आता आपण भूमिका नाही घेऊ शकलो तर तुमच्या मुलाबाळाचं नुकसान होईल. एक प्रकारे छगन भुजबळ हे ओबीसी समाजाच्या मनामध्ये असंतोष आहे, अस्वस्थता आहे, मराठा समाजाला मागच्या दरवाजानं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे हे सुचवू पाहत आहेत. आणि त्यांच्या या भूमिकेला बहुतेक सगळ्या राजकीय पक्षांचा मराठा समाजाला आरक्षण द्या परंतु ते ओबीसीतनं नको असा म्हणण्याला जो पाठिंबा आहे तो पाठिंबा ते सरकार विरोधी भूमिका घेऊन अधिक ठसठसीतपणे मांडू इच्छित आहेत. आणि तेव्हा की जेव्हा ते जालन्यामध्ये येतात, वडीगोद्रीत थांबतात, तिथं ते बोलतात, ते मनोज जरांगे यांची भेट घेत नाहीत, ते जयदत्त क्षीरसागर यांच्या बंगल्याची जी झालेली नुकसानीची पाहणी आहे ते करतायत. आणि म्हणून छगन भुजबळ यांनी एक महत्वाची राजकीय भूमिका घेतलेली आहे हे स्पष्टपणे दिसतंय. आणि त्या भूमिकेमुळं संभावित संघर्ष हा अटळ होऊ शकतो जर अशा मर्यादित प्रमाणपत्राच्या आधारे जे छगन भुजबळ सुचवू इच्छित आहेत त्या प्रमाणपत्राच्या आधारे सरसगट आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला तर. कारण ते असं म्हणतात की मग मराठवाड्याचं तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात पण देत. अर्थात छगन भुजबळ यांची ती ऑडिओ क्लिप आणि आजच्या त्यांच्या बोलण्यावरती मनोज जरांगे यांचं म्हणणं पण माध्यमांनी घेतलं. त्यांचं असं म्हणणं आहे मनोज जरांगे यांचं की मराठा समाज हा कुणबी आहे, तो शेतकरीच आहे आणि पूर्वीच त्याला या आरक्षणाचा लाभ व्हायला हवा होता, तो झालेला नाही. आणि म्हणून करेंगे आणि मरेंगे हा जो शब्द छगन भुजबळ यांनी वापरलाय त्याच्यावरती आम्ही लढणार, कोणाच्याही विरोधात लढणार नाही, महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडू देणार नाही, पण कोणाचा कितीही दबाव आला तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी थांबणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. म्हणजे तेही त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत. आणि छगन भुजबळ एक नवी खुलेपणानं घेतलेली राजकीय भूमिका घेऊन आज महाराष्ट्रासमोर येत आहेत. याचा अर्थ हा संघर्ष अटळ आहे. पुन्हा माध्यमांनी मनोज जरांगे यांना मुख्यमंत्र्यांच्या दरेगावातली एक क्लिप आणि त्याच्यामध्ये
एक महिला ज्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतात त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी विचारल्या की त्या महिलांनी असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एवढे शांततेमध्ये मोर्चे निघाले, त्या मोर्चामध्ये कुठलीही गोष्ट अनुचित घडली नाही, परंतु गेल्या काही महिन्यामध्ये स्पेशली 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण बिघडलेलं आहे आणि त्या बिघडलेल्या वातावरणामुळे महाराष्ट्रामध्ये नको त्या गोष्टी होत आहेत, त्यामुळे मराठा समाजानं मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये राहावं वगैरे अशा पद्धतीची ती क्लिप होती. त्याच्यावरती मनोज जरांगे असं म्हणाले की त्या ताईंना कुणबी म्हणजेच शेतकरी आणि शेतकरी म्हणजेच मराठा हे माहिती नसावं असं त्यांनी सांगितलं आणि आम्हाला आरक्षणाचा लाभ हवाच आहे, तो आत्ता आम्ही जो सुचवलेला मार्ग आहे त्या मार्गानेच हवा आहे असा मनोज जरांगे यांचा आजही सूर आहे. म्हणून मी म्हणतो की आता नव्या संघर्ष हा वेगळ्या पातळीवरती जाऊ शकतो, तो जोपर्यंत वैचारिक आणि वक्तव्याच्या पातळीवरती आहे तोपर्यंत तो ठीक आहे. आता सरकारची यातली जी भूमिका दिसते आहे ती अशी आहे की सरकारने आज पण न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं नेमकं काय केलं, प्रशासकीय अधिकारी काय करतायत, राज्य सरकार काय करतंय याबद्दलची एक बैठक घेतली, ज्याला माननीय मुख्यमंत्री आणि सर्व प्रशासकीय मंडळी उपस्थित होती. त्यांना श्री मनोज जरांगे यांनाही बोलवलं होतं. ते ज्या रुग्णालयामध्ये थांबलेले तिथं त्यांच्यासाठी एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था केलेली होती, पण मनोज जरांगे यांनी त्या बैठकीमध्ये सहभागी व्हायला नकार दिला. मनोज जरांगे यांचं अनेक गोष्टीसाठी मला कौतुक आहे. त्यातली ही पण गोष्ट आहे की त्यांना नको तो बडेजाव नको आहे, त्यामुळे त्या बडेजावापोटी ते छत्रपती संभाजीनगरमध्येच उपचार घेत आहेत आणि ते सरकारच्या कुठल्याही समितीमध्ये सहभागी होत नाहीत. अर्थात तो त्यांच्या रणनीतीचा एक भागही असावा की तिथे जे काही चाललेलं आहे त्यातनं ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणीच्या आधारे सरकार आपल्याला हे असं होतं आहे त्यामुळे थोडं आणखी मुदत वाढवून द्या वगैरे म्हणू शकतं. पण आज मनोज जरांगे यांनी तिथे सगळी व्यवस्था केल्यानंतर सुद्धा त्या बैठकीमध्ये सहभागी व्हायला नकार दिला. ते केलेच नाहीत त्या बैठकीमध्ये. त्यांच्याऐवजी सराटी गावातले 2-3 सदस्य आणि आणखी काही मंडळींच्या 5 जणांचं शिष्टमंडळ त्यांनी सरकारचा मान ठेवायचा म्हणून त्या समितीमध्ये पाठवून दिलेला आहे. आजच त्यांचा एक असा दौरा येणार आहे की तो साधारणपणे 4 टप्प्यात असेल आणि ते विदर्भापासून आपल्या दौऱ्याची सुरुवात करतील आणि महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये जातील. आता ही जी काही नवी कोंडी होत आहे सरकारची पण आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांनी, कारण छगन भुजबळ यांचं जे आतापर्यंतचं राजकारण ते प्रो ओबीसी आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये मी 2-3 वेळेला जाऊन आलोय, तिथे त्यांना मराठा समाजाचं मोठं पाठबळ होतं. पण मला आठवतं की ज्या वेळेला श्री शरद पवार हे आत्ता येवल्यामध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तिथे गेले होते त्यावेळेला छगन भुजबळ यांच्या ऐवजी त्यांनी तिथे असलेले शेतकऱ्यांचे प्रश्न बऱ्यापैकी मांडले आणि ते अशा नेत्याच्या घरी गेले की जो नेता छगन भुजबळ यांचा पराभव करू शकतो तो कोण आहे त्याचा तुम्ही अंदाज घ्या. या राजकारणात ते दुसरे पदर आणि छगन भुजबळांच्या या नव्या भूमिकेचा संदर्भ पण तुम्हाला लागेल. आता ह्या स्थितीमध्ये सरकार समोरचे जे पर्याय आहे, जे सरकार प्रयत्न करत आहे ते असं आहे की ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहे त्याला स्वतः छगन भुजबळ यांचा पण विरोध नाही, पण त्यांचा विरोध कशाला आहे तर मिळालेल्या 13,000 कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे त्याचं जे अनेक मल्टिप्लिकेशन करण्याचा सरकारने शब्द दिलाय त्याला तो विरोध आहे. तर सरकारचा प्रयत्न असा असावा की ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना तर ऑब्व्हियसली कुणीच नाकारू शकत नाही, पण क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून जर सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाचं जे रद्द झालेलं आरक्षण आहे त्या आरक्षणाला पुन्हा एकदा रिव्ह्यू करता आलं आणि ज्या त्रुटी आहेत, स्पेशली एक महत्वाची त्रुटी काय होती तर सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की 100 जागा आहेत समजा, त्यातल्या 50 जागा ह्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या आहेत, उरलेल्या 50 जागेमध्ये मराठा समाजाच्या शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या हे 33% भरते, त्यामुळे तुम्हाला त्याचा लाभ झाला नाही असं कसं म्हणतात. छगन भुजबळ सुद्धा आज असं म्हणाले की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाहीये, काही आर्थिक प्रश्न असू शकतात, जे सर्वोच्च न्यायालयाने पण मान्य केलं नाहीये की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाहीये, आर्थिकदृष्ट्या मागास नाही. सरकारचा प्रयत्न असा आहे की क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून जे गायकवाड समितीचे फाइंडिंग्ज होत्या त्या फाइंडिंगला सुधारून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये जायचं आणि क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून ती आरक्षणाची जी मागणी आहे ती रिव्ह्यू करायची आणि त्याच्यातनं आरक्षण पुन्हा मराठा समाजाला कसं मिळेल अशी ती भूमिका घेऊन जायची. दुसरीकडे मराठवाड्यात जसे कुणबी प्रमाणपत्र पाहिले गेलेत तसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती सापडतात पुढच्या 24 डिसेंबरपर्यंत ते बघायचे आणि त्या माध्यमातून मनोज जरांगे यांचंही समाधान होईल आणि आरक्षणाचा मुद्दा हाही थोडासा काही काळापुरता का असेना पण सरकारला श्वास घ्यायला उसंत देईल अशा पद्धतीचे सरकारचे प्रयत्न सुरू असतात छगन भुजबळ यांनी जी आज उघडपणे भूमिका घेतली की मी संघर्षाच्या तयारीत आहे, काहीही झालं तरी चालेल आणि सरकारच्या सुद्धा विरोधात उभा राहायचे प्रसंग आला तर तसाही मी उभा राहील. त्यामुळेच मी म्हणतोय की एका वैचारिक वादाची
हे जोपर्यंत एक्सचेंजेस आमचं एक म्हणणं आहे तुमचं एक म्हणणं ह्या पातळीवरती आहे तोपर्यंतच्या नव्या संघर्षाची सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून मी म्हटलं आजचा दिवस या आरक्षणाच्या मागणीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा ठरू शकतो. कारण छगन भुजबळ यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला सगळ्या राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. आणि मनोज जरांगे यांच्या मते आजपर्यंत मराठा समाजाला जिथून आरक्षण मिळायला पाहिजे होतं त्याचा लाभ झालेला नाही. आणि म्हणून आम्हाला सरसकट आरक्षण हवा. ही दोन परस्पर विरोधी टोक आहेत. सो थांबूया आपण इथे. आमचा प्रयत्न असा आहे की दिवसभरात जी महत्वाची घडामोड घडते त्याची तात्काळ नोंद घ्यायची, त्यातले मधले अर्थ काय आहेत ते समजावून सांगायचे आणि त्याचे पुढे होणारे होऊ घातलेले परिणाम काय आहेत तेही सांगायचे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागेल. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.